नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाग चौकातील शहर कार्यालयावर अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हिराबाग चौकातील शहर कार्यालयात अज्ञात व्यक्तींनी मंगळवारी रात्री 11:15च्या सुमारास हल्ला केला। कार्यालयाबाहेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे छायाचित्र असलेल्या फ्लेक्सवर पेट्टाबोळा टाकण्यात आला। कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचाही फोडण्यात आल्या। रात्री 12:15च्या सुमारास पोलीस घटनास्थळी पोहोचले, तसेच त्यांनी तातडीने हल्लेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू केले। हल्ल्याची घटना समजतात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाजवळ गर्दी केली होती। नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रॅलीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा संशय आहे। त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यालये मनसे कार्यकर्त्यांकडून लक्ष करण्यात येत आहे। ठाण्यातही राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक झाल्याची घटना रात्री घडली, त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनीच हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे। यानंतर सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमाव करून मनसेच्या कार्यालयाकडे जात असताना काही अघटित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी त्यांना रोखले। या दूसरे पार्टी के लोगों को गलीच भाषा में उनका उद्गार करे। राज ठाकरे जी ने जो सोलापुर में जो वक्तव्य किया है, इसका हम तीव्र शब्दों में निषेध करते हैं। कल हमारे पार्टी के कार्यालय फोड़ने का मनसे कार्यकर्ता ने प्रयास किया, न कि पार्टी फोड़ने का प्रयास किया, लेकिन पेट्रोल के जलते हुए कुछ मुझे मालूम नहीं है हाथ बम थे क्या क्या, लेकिन पेट्रोल के जलते हुए बम उसने हमारे पार्टी में फेंके है। मैं पुलिस का आह्वान करता हूं कि सामने के सीसीटीवी फुटेज में उनके जिनके चेहरे उस पर आ गए होंगे, उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई करनी चाहिए। 2 दिन में यदि पुणे शहर में पुणे पुलिस ने मनसे के कार्यकर्ताओं के ऊपर कार्रवाई नहीं की तो राष्ट्रवादी के कार्यकर्ते फिर आंदोलन करेंगे। नहीं, आज तो आपने देखा कि आप भी उधर थे, कार्यकर्ताओं की भावना तीव्र थी, उनके मन में एक जोश था, एक राग था राज ठाकरे के प्रति। उन्होंने जिस तरह से हमारे अजित दादा पवार के ऊपर गलीच भाषा में टीका की थी, और कल हमारे अहमदनगर शहर का कार्यालय फोड़ा, आमदार जितेंद्र आवाड़ का कार्यालय फोड़ा, इसका जवाब देने के लिए कार्यकर्ते बोल रहे थे कि पुणे शहर में जो उनका मनसे का कार्यालय है वो भी हम तोड़ देंगे। लेकिन हम सब नेताओं ने, मैं था, महापौर थे, स्थायी समिति के अध्यक्ष थे, हमारे सरचिटनीस रविंद्र मावळतकर, मयूर अकोलकर, ऐसे बहुत बड़े नेता थे, उन्होंने बोल दिया कि ऐसा करना ठीक नहीं है। अजित दादा ने सुबह ही फ़ोन करके बोला था कि 12वीं कक्षा की परीक्षा चालू है, विद्यार्थियों को कोई तकलीफ हो, पुनावासियों को कोई तकलीफ हो, ऐसा कुछ आंदोलन नहीं करना चाहिए। लेकिन कार्यकर्ता का जोश बहुत था, पुलिस के आह्वान के अनुसार हमने शनिवार चौक में वो आंदोलन खत्म कर दिया। अभी नेक्स्ट टाइम जब राज ठाकरे पुणे में आएंगे तो नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता क्या कर सकता है वो हम उनको दिखा देंगे। लेकिन आने के बाद राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष का कार्यकर्ता क्या है, उसमें कितनी हिम्मत है, उसमें कितना जोश है, वो हम दिखा देंगे। अजित दादा ने शुरुआत नहीं की, एनसीपी ने शुरुआत नहीं की, आज राज ठाकरे ने कोल्हापुर में किया, हमने दुर्लक्ष किया, खेड़ में किया, दुर्लक्ष किया, लेकिन सोलापुर में उन्होंने जिस तरह से भाषा इस्तेमाल की ये हम टॉलरेट नहीं कर सकते। और अभी जिधर जिधर वो जाएंगे उधर उधर राष्ट्रवादी का कार्यकर्ता उनको ईंट का जवाब पत्थर से देगा। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी
समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. कुमार अर्बन डेव्हलपमेंट लिमिटेडच्या वतीने खराडी येथे KUL नेशन हा भव्य निवासी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. एम्प्लॉयमेंट कॅचमेंट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खराडी आणि हडपसर परिसराच्या गृहविषयक गरजांची पूर्तता करण्यासाठी कुमार अर्बन डेव्हलपमेंट लिमिटेडने मांजरी खुर्दमधील खराडी येथे KUL नेशन हा भव्य निवासी प्रकल्प सुरू करत असल्याचे पत्रकार परिषदेत घोषित केले. KULच्या संचालिका कृती जैन यांनी ही घोषणा करताना त्याचा तपशीलही सादर केला. 103 एकरवरील या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची नोंदणी या महिन्यात सुरू होणार आहे. यात 22 मजल्यांच्या 6 उत्तुंग इमारती असून प्रत्येक इमारतीत 264 सदनिका आहेत. यापैकी 12 सदनिका 1 BHKच्या असून त्याचा कार्पेट एरिया प्रत्येकी 35 चौरस मीटर आहे. दुसऱ्या टप्प्यात 6 इमारतींचा समावेश असून त्या प्रत्येक इमारतीत 211 सदनिका आहेत. 60 चौरस मीटरहून अधिक क्षेत्रफळाच्या पुढे असलेल्या या सदनिका 2 आणि 2.5 BHKच्या स्वरूपाच्या आहेत. प्रकल्पाच्या तिसऱ्या टप्प्यात 120 चौरस मीटरहून अधिक कार्पेट एरिया असलेल्या 3 आणि 4 BHK स्वरूपाच्या सदनिका आहेत. सर्वांच्या खिशाला परवडेल असे पर्याय या प्रकल्पात असून आलिशान जीवनशैली आणि परवडणारी किंमत यांचा मेळ घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे कृती जैन यांनी सांगितले. खराडी येथे प्रति चौरस फूट दर 5,900 रुपयाने सुरू होतात. ते साधारणतः कमाल 7,500च्या आसपास आहेत. KULने स्टँडर्डायझेशन आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून या किमती जवळपास निम्म्याने खाली आणल्या आहेत. त्यामुळे हे दर साधारणतः 3,300 प्रति चौरस फूट असतील. या सदनिका 20 लाखांपासून 60 लाखांपर्यंत जातील. मात्र नंतर त्याच्या किमती महिनागणिक वाढण्याची शक्यता आहे, हेही कृती जैन यांनी निदर्शनास आणले. त्यापुढे म्हणाल्या, खराडी हा पुण्यातील वेगाने विकसित होणारा भाग आहे. अनेकांच्या नोकऱ्यांचे ठिकाण असलेल्या IT पार्क जवळ हा प्रकल्प येतो. नदी बाजूच्या ज्या रस्त्यावर याची उभारणी होणार आहे तो भाग वनश्रेणीने नटलेला आहे. एकीकडे शांत प्रदूषणमुक्त वातावरण आणि गावाकडील वास्तव्याची अनुभूती, तर दुसरीकडे आधुनिक जीवनशैली यांचा सुरेख संगम साधण्याचा हा प्रयत्न आहे. वाघोलीपासून तो 4 किलोमीटरवर तर पुणे स्टेशन पासून 14 किलोमीटरवर येतो. नामवंत IT पार्क, शाळा, हॉस्पिटल याही सुविधा जवळपासच्या परिसरात येतात. या 800 कोटींची उलाढाल अपेक्षित असलेल्या आणि 3 वर्षात पूर्ण होण्याची शक्यता असलेल्या या प्रकल्पात कम्युनिटी हॉल, क्लब हाऊस, स्पा, स्विमिंग पूल, जिम्नॅशियम आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. KULचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार जैन यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीने पुणे, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पाचगणी आणि नागपूर या ठिकाणी निवासी आणि व्यावसायिक संकुलांची कामे केली आहेत. कुल नेशन ये खराड़ी के पास में मांजरी खुर्द जो गांव है उसमें आता है. जहाँ तक ये प्रोजेक्ट की लोकेशन की सवाल है, दिस इज़ नेक्स्ट टू रिवर. एक नदी के पास में, एक वन के बीच में और सिटी के से सिर्फ 5 किलोमीटर पे ये प्रोजेक्ट है. और ये एक टाउनशिप है जिसमें स्कूल, हॉस्पिटल, मॉल्स, शॉपिंग आर्केड्स, कमर्शियल ऑफिसेज और रेजिडेंशियल है. जहाँ तक क्लब और लाइफस्टाइल का सवाल है, यहाँ हर वो स्पोर्ट्स फैसिलिटी अवेलेबल है जो एक ग्रोइंग फैमिली और एक हेल्दी लाइफ के लिए चाहिए होगी. दिस इज़ एन एनवायरनमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट. ये एक एनवायरनमेंट फ्रेंडली प्रोजेक्ट है और यहाँ हमने हर चीज़, चाहे वो कंस्ट्रक्शन मटेरियल हो, चाहे वो उसका डिज़ाइन हो, हर चीज़ स्टडी करके कितनी लाइट, कितनी विंड एक फ्लैट में आनी चाहिए टू मेक श्योर कि इलेक्ट्रिसिटी का कंजम्पशन कंट्रोल में रहे, वहाँ सेविंग हो. इन सारे पॉइंट्स को याद रखते हुए हमने ये डिज़ाइन किया है. और होपफुली क्लाइंट्स जब ये अफोर्डेबल हाउसिंग प्रोडक्ट देखेंगे, उन्हें ये एफर्ट दिखेगा और उनकी लाइफ्स, उनकी हेल्थ
इस पर्टिकुलर प्रोजेक्ट में ना कि ग्रो करेंगी बट ऑल्सो इन अ लाइक माइंडेड कम्युनिटी जो बोलते हैं एक समान सोचते हुए लोगों के बीच कटेगी। ये प्रोडक्ट अप्रैल और मार्च में लॉन्च होगा, लेकिन अभी हम इसके लिए एप्लीकेशंस इनवाइट कर रहे हैं अगर किसी को बुकिंग करनी हो तो। आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज। ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने कुंभमेळा श्रद्धा की अंधश्रद्धा या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले। यावेळी मिलिंद देशमुख आणि काही नागरिकांनी या विषयावर मत मांडले। संत तुकाराम कुसुमाग्रज यांनी कुंभमेळ्यावर टीका केली होती। आरोग्य आणि शिक्षणावरील खर्च कमी होत असताना कुंभमेळ्यासाठी 1500 कोटी रुपये खर्च करणे योग्य आहे का, असा प्रश्न अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी उपस्थित केला आहे। याकडे डॉक्टर दाभोळकर यांनी लक्ष वेधले। सन 1991 मध्ये कुंभमेळ्यासाठी 32 कोटी रुपये आणि 2003 मध्ये 438 कोटी रुपयांची तरतूद होती, मात्र 1500 कोटी रुपयांची तरतूद केली जात आहे। कर रूपाने नागरिकांकडून गोळा केलेला पैसा या पद्धतीने खर्च करणे योग्य आहे का, असा विचार केला पाहिजे। एकीकडे आरोग्य शिक्षणावरील खर्च कमी होत आहे, त्यामुळे कराचा पैसा योग्य पद्धतीनेच वापरला गेला पाहिजे, असे दाभोळकर यांनी सांगितले। हा श्रद्धा तपासण्याचा इतिहास आहे, श्रद्धा नाकारण्याचा इतिहास नाही। या दृष्टीनं अनिसच्या कार्यकर्त्याला काय वाटत असेल हा मुद्दा गौण आहे। अनिसच्या कार्यकर्त्याला काय वाटतं याच्याबद्दल बोललं जाईलच, परंतु आपण विषय हेतुतः असा घेतलेला आहे की महाकुंभमेळा श्रद्धा की अंधश्रद्धा। तर कोणी तो श्रद्धा म्हणू शकतो, कोणी ती अंधश्रद्धा म्हणू शकतं, कुणी या गोष्टी त्यातल्या अंधश्रद्धा आहेत पण सगळ्या गोष्टी अंधश्रद्धा नाहीत असं म्हणू शकतं। त्यामुळे या सर्व बाबी या आपल्या खुल्या चर्चेला उपलब्ध आहेत।